नमस्कार, मी आकाश जाधव. हळूहळू जानेवारीमध्ये एकानंतर एक SBI PO मेन्स, मग IBPS PO मेन्स, मग IBPS क्लर्क मेन्स आणि आता काही दिवसामध्ये IBPS SO मेन्सची परीक्षा संपेल. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आधी ग्रामीण बँकेच्या निमित्तानं किंवा ज्यांना मेन्स चांगली गेलेली ते विद्यार्थी हळूहळू इंटरव्ह्यूच्या तयारीला लागतील. पण त्यामध्ये एक मोठा घोळका अशा विद्यार्थ्यांचा असतो ज्यांचा समभाव काही मार्कांनी किंवा प्री आला नाही किंवा जे आता तयारीला लागलेले आहेत. काहींचा प्री आला नाही, काहींचा प्री आला पण मेन्समध्ये अडकलेले आहेत. असे विद्यार्थी लगेचच्या लगेच पुढच्या वर्षीच्या तयारीला लागलेले आहेत. तर एक ब्रीफ व्हिडिओच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांचे मॅक्सिमम डाऊट जे आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा मी विचार केला होता की हा पार्ट एका व्हिडिओमध्ये करावा, पण एका व्हिडिओमध्ये तो शक्य होत नव्हता. त्यामुळे त्याला दोन पार्टमध्ये हा आपला आजचा पहिला पार्ट आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा दोन पार्टमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. पार्ट 1 मध्ये विद्यार्थ्यांचे जे जनरल डाऊट्स आहेत ते जनरल डाऊट्स आपण 1 बाय 1 क्लिअर करायचा प्रयत्न करूयात आणि पार्ट 2 मध्ये साधारणतः आपण विषयानुसार क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA या विषयांचा अभ्यास कसा करायचा आणि सोबत दिवसाचा स्टडी प्लॅन कुणाकोणासाठी कसा पाहिजे अशा पार्ट 2 मध्ये करूयात. दोन्ही सुद्धा पार्ट महत्त्वाचे आहेत आणि त्याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला करायचे आहेत. पहिल्यांदा पार्ट 1 आणि त्यानंतर पार्ट 2 ह्या पद्धतीनं. स्टडी प्लॅनचा वेगळा व्हिडिओ टाकण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की पाठीमागे मी ज्यावेळेस मंथली सेशनमध्ये स्टडी प्लॅनसाठी 15 ते 20 मिनिट द्यायचो तर त्यामध्ये व्यवस्थित तो पार्ट कव्हर होत नव्हता. आणि जसे मी दोन पाठीमागे व्हिडिओ स्टडी प्लॅनसाठी टाकले होते तर त्या दोन्ही व्हिडिओसाठी विद्यार्थ्यांनी जवळपास 28 ते 30 हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्हिडिओला कसलंही थंबनेल नव्हतं आणि माहिती जी आहे ती त्यातली मे बी त्यांना ती पटल्यामुळं तो व्हिडिओ चांगल्या पद्धतीने व्हायरल झाला आणि त्याच्यावरच्या कमेंट्ससुद्धा चांगल्या होत्या. म्हणून मला असं वाटलं की आपण एक वेगळा सेक्शन मंथली स्ट्रॅटेजी सेशनच्या शिवाय आपण एक ज्याच्यामध्ये स्टडी प्लॅन आहे तो वाला पार्ट मंथ ऑन मंथ बेसिसवर डिस्कस करूया. त्याचं सुद्धा आपण एक शेड्यूल ठेवूयात. पण सध्या एक्झाम संपलेली असल्यामुळे मला असं वाटतं की हा वेळ जो तो योग्य आहे. तर स्टडी प्लॅनचा आपला आजचा पार्ट जो आहे तो लाईव्ह न घेण्याच्या पाठीमागे आणि रेकॉर्डेड घेण्याच्या पाठीमागचा माझा अजून एक उद्देश होता की रेकॉर्डेडमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय आणि तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला 2 वे कम्युनिकेशन उत्तर देतोय त्यावेळेला तो पार्ट चांगला सिरियस नोटवर होतो. आणि लाईव्हमध्ये इतर विद्यार्थ्यांच्या कमेंट किंवा डिस्ट्रॅक्शन जास्त असल्यामुळं शक्यतो तो पार्ट नको, टाळावा. म्हणून मी हा वाला पार्ट लाईव्ह न घेता रेकॉर्डेडमध्ये तुमच्यासमोर आणून ठेवतोय. तर तो वाला पार्ट आपल्याला चालू करायचं. सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर स्टार्ट करत असताना सगळ्यांना रिपब्लिक डे अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो वाला पार्ट घेऊन आपण आपला आजचा पार्ट जो किंवा आजचं लेक्चर जे ते स्टार्ट करूया. आजचं लेक्चर स्टार्ट करत असताना आज मी तुमचे जनरल डाऊट्स लिहून आणलेले आहेत. हे जनरल डाऊट्स डिस्कस करून आणि ते महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तो वाला पार्ट झाला की सेकंड पार्टमध्ये आपण एक एक विषय घेऊयात. पण आज जनरली आपल्याला बोलत असताना आपल्या एकूण अभ्यासाबद्दल जे ते बोलायचं आहे. ते करत असताना सध्या आपण आजपासून 26 पासून ते 31 पर्यंत माहिती आहे विद्यार्थ्यांचे सगळ्या ओव्हरऑल मागचा सिलेबस किंवा सगळ्या बॅचेस किंवा बाकी सगळ्या गोष्टी एक्झाम संपल्या असल्यामुळं काही विद्यार्थी डेफिनेटली क्वांटच्या पाठीमागे लागतील. त्यामुळे आपण त्यांना क्वांटवाली जी बॅच आहे ती पुढचे 4-5 दिवस 26 ते 31 पर्यंत 40% डिस्काउंट अवेलेबल करून दिलेली आहे. त्यासाठी त्यांना रिपब्लिक 40 हा कोड वापरायचा आहे. आणि बाकी सगळ्या बॅचेससाठी 26, 27, 28 या 3 दिवशी 26 जानेवारीच्या निमित्तानं रिपब्लिक 26 हा वाला कोड अवेलेबल करून दिलेला आहे, ज्याला त्यांनी 26% डिस्काउंट त्यांना मिळून जाईल राहिलेल्या बॅचेससाठी. आपल्या ज्या क्वांटची बॅच आहे ती विद्यार्थ्यांना 1 महिने, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने असे 4 व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे. हे त्यांची MRP असून साधारणतः 40% ऑफ त्यांना त्या ठिकाणी मिळून जाईल. तर हा सगळा पार्ट झाला. त्यानंतर रिझनिंग, इंग्लिशच्या बॅचेससुद्धा आपल्या लवकरात लवकर जे आहेत ते पुढच्या काही दिवसामध्ये लाईव्ह होऊन जातील ॲपवर. हा पार्ट घेताना बघा मी काही क्वेश्चन्स आणलेले आहेत पहिल्यांदा आणि क्वेश्चनच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये कुणाचा ना कुणाचा काही ना काही क्वेश्चन यामध्ये असणारच आहे. त्यातला एक एक क्वेश्चन आणि त्याला आपण व्यवस्थित ब्रीफ करूयात आणि त्यातून काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर होतील. आणि राहिलेला जो पार्ट 2 मध्ये तो तुम्हाला एक एक विषय आणि विषयातले तुमचे डाऊट्स या पद्धतीने आपण पुढे जाऊयात. सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ कोणासाठी? हा व्हिडिओ बँकिंग, SSC, रेल्वेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हा व्हिडिओ जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि हा व्हिडिओ नवीन जे तयारीला लागले त्यांच्यासाठी आहेत. आणि हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी जे तयारीला लागू किंवा नाही लागू किंवा करू किंवा नाही करू त्यांना सुद्धा थोडीशी क्लॅरिटी देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. दुसरा प्रश्न येतो, दिवसातून अभ्यासाचा वेळ किती असावा? तो अभ्यासिकेत असावा की घरी? आणि जॉब किंवा ग्रॅज्युएशन सुरू असणाऱ्यांनी किती वेळ अभ्यास करावा? त्यातला पहिला जो पार्ट आहे, एक विद्यार्थी मला म्हणला होता की मी आत्ता काही दिवसांनी पुण्याला गेलो. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन बनवण्यासाठी मला मदत जी आहे ती अमित पाटील सर आणि संदेश रोकडे सरांची झालेली आहे. आम्ही पुण्याला गेलो होतो. पुण्याला पाषाण बावधनच्यामध्ये हॅपी द पंजाब नावाचं हॉटेल आहे. तुम्ही जेवण केलं 11 वाजता.
परत आल्याच्या नंतर मी हातामध्ये रायटिंग पॅड घेतला आणि माझे त्यावेळेला विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न होऊन पहिले एक 7-8 क्वेश्चन बनले होते. त्यांना सांगितलं की जेव्हापर्यंत 25 क्वेश्चन बनत नाही तुम्ही कोणी झोपायचं नाही. 11 वाजेपासून आम्ही 2:45 वाजेपर्यंत 3-3.5 तास 3.25 तासामध्ये डिस्कस करून सगळे क्वेश्चन बनले. त्याच्यानंतर त्यांना त्याच्यातून सुटका मिळाली, पण चांगले युनिक क्वेश्चन जे त्यांनी काढून दिलेले आहेत आणि त्यातून तुमचे डाऊट्स निश्चित क्लिअर होतील. तर त्यामुळं ह्या क्वेश्चन्सच्या याच्यामध्ये योगदान जे ते त्यांचं सुद्धा तितकंच आहे आणि काही क्वेश्चन त्यानंतर मी विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करून जे ते सुद्धा ॲड केलेले आहेत. तर दिवसातून अभ्यासाचा वेळ किती असावा, तर तिथला मुलगा मला म्हणला होता पुण्यातला की सर मी औरंगाबादला येऊ का, तिथं मुलं सकाळी 7 पासून ते रात्री 11 पर्यंत अभ्यास करतात. ही त्याच्या पाठीमागे तयार झालेलं वल आहे काही गोष्टींचं. अरे म्हणलं अशा पोरांसोबत राहू नको म्हणलं, ते धोकादायक आहेत म्हणलं, ते अभ्यास कमी आणि हमाली जास्त करतायत. तर असं एवढा अभ्यास जे ते आपल्या परीक्षा लागत नाही. आपल्या परीक्षेला जुने विद्यार्थी ज्यांच्या बॅचेस संपलेत त्यांच्यासाठी इफेक्टिव्हली तुम्ही 10-11 तासाची ओव्हरऑल एंगेजमेंट, जास्तीत जास्त त्याला 12 तासाची एंगेजमेंट म्हणतो, त्यामध्ये सगळाच पार्ट आला, त्यामध्ये तुमचं पेपर वाचन असं आलं, त्यामध्ये तुमचं क्विजेस सोडवून आलं, सगळ्या गोष्टी आल्या. हा एक 10 ते 12 तासापर्यंत अपेक्षित आहे. तिथपर्यंत जात असताना आज तुम्ही 2-3 तास अभ्यास करतायत, अचानक तिथपर्यंत न्यायचं नाही आहे. तुम्ही एक 2-3 दिवसांनी आपली स्वतःची कॅपॅसिटी वाढवत अर्धा तास 1 तास, अर्धा तास 1 तास वाढवत ही तुमची दिवसाची एंगेजमेंट तेवढी असावी. त्याच्या पुढचा प्रश्न की तो अभ्यासिकेत असावा की घरी. मी स्वतःला थोडंसं ट्राय केलं. माझ्या घरीसुद्धा सेटअप मी ठेवलेला आहे, पण मागचे 1-2 महिने मी काय केलं की सकाळी 8 वाजताचं लेक्चर, स्टुडिओ पण खाली होता आणि घरीसुद्धा माझा सेटअप आहे. मी घरी लेक्चर न घेता मी 8 वाजता क्लासला येऊन लेक्चर घ्यायला लागलो. 8 वाजता क्लासला येऊन लेक्चर घ्यायचं, त्यानिमित्तानं आंघोळ वेळेत होते, दिवसभर आपल्याला क्लासला स्टुडिओला थांबायचं आहे. त्यामुळं 8 ते 11चे लेक्चर पण होतात. 11 नंतर एक 10-15 मिनिटाच्या गॅपनं आपण लगेच तयारीला लागतो. आपण एखादा कंप्लीट कॉन्टचा व्हिडिओ बनवतो, आपण विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करतो, आपण आलेल्या फोनला कॉल बॅक करतो, एफिशियन्सी वाढते. तेच घरी थांबलं की 8 वाजता लेक्चर असेल तर कुठेतरी 7:30-8ला उठायचं, 8 ते 11 लेक्चर घ्यायचं आणि 11 वाजता आंघोळ करून मग नंतर जेवण करून इथे यायला त्याला 1-2 वाजता. सांगण्याचा मुद्दा की जर मी ठरवलं की घरून लेक्चर ऑनलाईन घेण्याऐवजी इथून येऊन लेक्चर घेतोय, एफिशियन्सी वाढते. आय थिंक सेम गोष्ट तुम्हाला सुद्धा लागू होते, तुमच्याही केसमध्ये सेमच लागू होतं आणि ह्या गोष्टीचं कोरिलेशन मी लेक्चरच्या शेवटपर्यंत तुम्हाला सांगणार आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही अभ्यासिकेत करावं, त्यांना एक कमीत कमी स्वतःला डिसिप्लिन लागतो. सर मला घरी माझी स्वतंत्र वेगळी रूम आहे अभ्यासासाठी, मला त्याच गोष्टीची भीती वाटते. त्यामुळं जर घरी तेवढा वेळ एंगेजमेंट देऊन 10-12 तासाची एंगेजमेंट देऊन तुमचं होत असेल तर करा, पण प्रयत्न करा की अभ्यासिकेत थांबण्यासाठी. त्या पाठीमागचं कारण तेच परीक्षेचं वातावरण तिथं असतं. पुढचा, ज्यांचा जॉब सुरू आहे किंवा ग्रॅज्युएशनचं फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड इयर सुरू आहे, अशांनी अभ्यासाच्या वेळेवर मी त्यांच्या मर्यादा आणत नाही. त्या पाठीमागचं कारण त्यांच्या जॉबमध्ये एखाद दिवस असा येतो, काही दिवस असे येतात त्यामध्ये कंटिन्युअस काम करावं लागतं, पण काही दिवस असे येतात ज्याच्यामध्ये काहीच काम नाही आहे किंवा अचानक सॅटर्डे संडे ऑफ आहे. ग्रॅज्युएशन चालू असणाऱ्या मुलांना काही टेन्शन नाही, पण अचानक परीक्षा जवळ आली की कॉलेजच्या एक्झामच्या पाठीमागं लावावं लागतं. त्यामुळे त्यांनी किती दिवस अभ्यास करावा हे मी सांगू शकत नाही, पण त्यांना मी निश्चित सांगेल की एकदमच सॅटर्डे संडेला 10-12 तास आणि बाकी 5 दिवस काहीच नाही, ह्याच्यापेक्षा आमचा रोजचा अभ्यास असू द्या, रोजचा 2-3 तास तुम्ही वेळ काढा, कमीत कमी म्हणतोय तेवढा वेळ काढा, कमीत कमी तेवढा वेळ. उगाच 5 दिवस बंद आणि पुढचे 2 दिवस 12-12 तास अभ्यास, त्याच्यापेक्षा हे 12-24 तासाचा अभ्यास त्याला डिवाइड करा 7 दिवस किंवा 8 दिवसावर, रोजचा 3-3 तासाचा मला परवडतो. तो कंटिन्युटी पाहिजे, त्याच्यामध्ये ब्रेक पडायला नको. तर हा एक पार्ट. त्याच्यानंतर या दिवसात परीक्षा टार्गेट कराव्या की अभ्यासक्रम, त्याला तुम्हालाही माहिती आहे माझं उत्तर काय असेल की समोर महत्त्वाच्या एक्झाम्स नसताना तुम्ही सध्याला ज्यांचाही निकाल आलेला नाही अशांनी अभ्यासक्रम टार्गेट करायचा आहे. पण सर आम्हाला ESICची एक्झाम समोर आहे, साऊथ इंडियन बँकेची एक्झाम समोर आहे, IRIची एक्झाम समोर आहे, NVSची एक्झाम समोर आहे आणि आत्ताच थोडंसं पुढे ढकलली गेलेली RRB NTPCची एक्झाम समोर आहे, SSC CGLची एक्झाम समोर आहे. मला सांगा, मागच्या वर्षी जर तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्ही या एक्झाम समोरच ठेवून अभ्यास केला होता ना, मग नेमकं काय झालं, कुठं माशी शिंकली? तर त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा एकदा अभ्यासक्रम व्यवस्थित कंप्लीट करून घ्या. बरं, हे करताना आम्ही ह्या गोष्टी बिईंग देअर अँड डन दॅट, ह्याच्या आधी त्या गोष्टी केलेल्या आहेत, तुमच्या फ्लोमधून तुमच्या प्रोसेसमधून गेलेलो आहोत, त्याचा फायदा तुम्ही बघा आजही आम्ही लोक घेतो. कधी एकेकाळी अभ्यास केल्याचा फायदा आज कमी अभ्यास करून किंवा त्या गोष्टीच्या कमी अधिक प्रमाणात थोडं बहुत टचमध्ये राहून सुद्धा आम्हाला होतो. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा अभ्यासक्रम पूर्ण करा, बस झालं परीक्षा. कारण की आपण ज्या एक्झाम, बँक असो किंवा SSC असो, रेल्वे असो, ज्या एक्झामच्या याच्यामध्ये आहोत, आपल्याला असं वर्षातून एकच अपॉर्च्युनिटी नसते, ती दर आठवड्याला, 2 आठवड्यात, 3 आठवड्याला एकदा येत असते. एक्झाम्स या कंटिन्युअस येणार आहेत. पहिल्यांदा आता तरी
तुमचा जो फोकस आहे अभ्यासक्रमावर पाहिजे. आपण सर मध्ये ESICची एक्झाम आहे, साऊथ इंडियन बँकेची एक्झाम आहे, RAIची आहे, नवोदयची आहे, RRB NTPCची आहे, SSC CGLची आहे. या पद्धतीनं ह्या एक्झामला टार्गेट केलं तर तुम्हाला अजून पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी जावं लागेल. त्यापेक्षा एकदाच तुमच्या रिस्पेक्टिव्ह एक्झामचा, बँक असेल तर बँक एक्झामचा, SSC असेल तर SSCचा अभ्यास एकदा व्यवस्थित करून घ्या. सर मधूनच एखादं मोठं नोटिफिकेशन आलं किंवा येणार अशी घोषणा केली तर अभ्यासक्रमात काय आणि कसे बदल करावे. सध्याला माझं असं म्हणणं होतं की जे टॉपिक, कारण की आपण 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ घेतोय, पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला अभ्यासाबद्दल डिटेलमध्ये सांगतोच, पण सध्याला जर तशी घोषणा समजा किंवा तसं काही आयडिया आली की मधून असायची एक्झाम येते, मी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये काय काय चेंजेस करायचे त्यावेळेला त्याच पद्धतीने सांगतो. बरं, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा दुसरा एक उद्देश हाही होता की मागे POच्या एक्झामला, क्लरिकलच्या एक्झामला मुंबई पुण्याच्या सेंटरला गेलो होतो, तर तिथल्या मुलांनी त्या एक्झामच्या सेंटरला येऊन सांगितलं होतं, एक तर सगळ्यात महत्त्वाचं स्टडी प्लॅन रिलेटेड व्हिडिओ मुलं पाहतात हे मला त्या मागच्या 2 व्हिडिओच्या नंतर कळालं. आणि त्यांनी हेही सांगितलं की या गोष्टी जशाच्या तशा फॉलो केल्यानं आम्हाला याचा फायदासुद्धा भरपूर जास्त होत आहे. त्यामुळं मी ही वालीसुद्धा ॲक्टिव्हिटी अदर दॅन मंथली सेशन, ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तेवढ्याच जास्त उत्कंठा किंवा तेवढ्याच जास्त मेहनत घेऊन जी ती बनवणार आहे, कारण की त्याचा बेनिफिट होतोय. कुठेतरी मुलं म्हणतात की त्या गोष्टीचा बेनिफिट झाला. तर त्यामुळे माझं असं म्हणतं की असं जर काही आलं, एखादं नोटिफिकेशन आलं, तर तुमच्या सध्याच्या अभ्यासामध्ये काय चेंजेस करायचे तो वाला पार्ट मी माझ्याकडे ठेवतो आणि माझ्या हिशोबानं सांगतो. त्याच्या पुढचा पार्ट येतो की सगळ्यात महत्त्वाचं सर, वर्तमानपत्र वाचन म्हणजे न्यूजपेपर वाचायचा की पुस्तक वाचायचं की दोन्ही वाचायचं. माझं असं म्हणणं आहे दोन्ही वाचायचं. सर चालू करतानाच द हिंदूपासून वाचायचं का, असं काहीच नाही. माझं असं म्हणणं असतं कारण की सगळ्यात महत्त्वाचं न्यूजपेपर वाचन करत असताना मला असं वाटतं पहिल्यांदा जे समजतंय तिथून वाचायला चालू करा. ज्या पद्धतीने एक्झामचा टाईप, आता मी लेटेस्ट मला शेवटच्या 2-3 एक्झाम घेतो, त्यामध्ये SBI PO मेन्स, IBPS PO मेन्स, IBPS क्लर्क मेन्स. तुम्ही बघा की किती मोठा पार्ट रिडिंगवर बेस्ड आहे. IBPS POच्या मेन्समध्ये एक पार्ट आला होता, IBPS POच्या मेन्समध्ये इंग्लिश सेक्शनमध्ये, तो मी नवीन पाहिला की वरती पॅसेज होता 4 ओळींचा आणि खाली 3 प्रश्न होते. 4 ओळींचा पॅसेज, खाली 3 प्रश्न होते, ABC, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न. की वरचा पॅसेज वाचून या 3 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं देता येतील. सांगण्याचा मुद्दा असा आहे, हा एक नवीन पहिल्यांदा पाहिलेला टाईप होता, मी याच्या आधी पाहिला नव्हता, मॉकमध्ये आलाही असेल एखाद्या, पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये हा पहिल्यांदा पाहिला होता. तर किती जास्त तुम्हाला एक्झाममध्ये याचं ॲप्लिकेशन लागतंय बघा, की रिडिंगचं किती मोठं ॲप्लिकेशन लागतंय. तर त्यामुळं टिपिकल, मी पाठीमागे ABD संकल्पवर मेसेज पण टाकला होता की पत्रवाळ्या वाचणं सोडून आता ह्यावेळेला वर्तमानपत्र त्याच्यावर फोकस करा, कारण की मेन्समध्ये तुमचं क्रिटिकल रिझनिंग त्यातूनच होतं. त्याच्यानंतर तुमचा इंग्लिशचा सगळा पार्ट हा त्यातूनच होतो. त्याच्यानंतर GAचा सगळा पार्ट तुमचा त्यातूनच होतो. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा GDचा पार्ट जरी असेल तो त्यातून होतो. त्यामुळं हा वाला पार्ट सोडू नका. चालू करताना टिपिकल बॉलिवूड मसाला न्यूजपासून चालू करा आणि हळूहळू न्यूजची आपली लेवल जी ती वाढवत चला. आणि पुस्तकं वाचत असताना एकदम मोठमोठे नॉवेल घेण्यापेक्षा छोट्या पुस्तकापासून ज्यातली लँग्वेज खूप सोपी आहे अशा पद्धतीने चालू करा, कारण की आता वेळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं प्रयत्न करा की हे दोन्हीसुद्धा पार्ट तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये करता आले पाहिजेत. जर एकदम आपली इकॉनॉमिक कंडिशन खराब आहे अशाच वेळेला हे दोन्ही पार्ट जे तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये केले पाहिजे. आणि चालू करताना दोन्हीही पार्ट आणि दोघांच्याही अभ्यासाला तुम्ही इंग्लिश आणि GAच्या अभ्यासाच्या वेळेमध्ये टाकू शकता. इंग्लिशमध्ये पुस्तक वाचत असताना जर तुम्हाला शॉर्ट स्टोरीजमध्ये वाचायचे तर त्यामध्ये रॉबिन शर्माचं पुस्तक आहे, की एखादं छोटं पुस्तक असेल, हू विल क्राय व्हेन यू डाय आहे, चांगलं पुस्तक आहे. स्टोरीज दिल्या 2-2, 3-3 पानाच्या. अजून इंग्लिश अजून सोपी, त्यांची इंग्लिश चांगली आहे, समजते. अजून त्याच्यापेक्षा सोपी इंग्लिश पाहिजे असेल तर सुधा मूर्तींचे वेगवेगळे पुस्तक आहेत. अजून असं वाटतं की मी कॉलेज लाईफस्टाईलमध्ये मला वाचन आवडतच नाही, मला तरी पण टिपिकली माझ्या पद्धतीच्या स्टोरी पाहिजे, तुम्ही बिलकुल चेतन भगतच्या पुस्तकापासून स्टार्ट करा. पण काही करा, पण वाचन चालू करा, कारण की त्याची नीड जी आहे ती आम्हाला नेहमी जाणवते. सध्या हे सांगत असताना एक क्वेश्चन डिस्कस करत असताना माझ्याकडून काही क्वेश्चनचे आन्सर, कारण काही रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, तर त्यामुळं काही क्वेश्चनचे आन्सर रिपीटही होतील. पण हा सगळा पार्ट तुम्हाला करायचा, कारण की वेगळ्या क्वेश्चनचे आन्सर सांगताना कधी 2 प्रश्न वेगळे असतील, त्याचं उत्तर एकच असू शकतं. त्याच्यानंतर PGला ॲडमिशन घेऊन किंवा एखादा जॉब जॉईन करून तयारी सुरू ठेवू का. माझं असं म्हणणं आहे की घरची कंडिशन चांगली असेल तर नको, स्पष्ट नको, कारण की आज प्रायव्हेटमध्ये काय चालू आहे, आज बाकी ठिकाणी काय चालू आहे, किंवा IT मध्ये काही लोक म्हणते की मी इमिजिएट जाऊ का, जॉब जॉईन करू का. माझं असं म्हणणं आहे घरची कंडिशन चांगली आहे,
इथपर्यंत स्वतःला आणलेलं आहे, तर हा एखादा वर्ष तुम्ही त्या गोष्टीला देऊन बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची तर वेगळी सध्याला जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करताय, तयारी करताय आणि ठरवलेलं की ते तुमचं टार्गेट आहे, याची बिलकुल तुम्हाला गरज नाही आहे. उद्या चालून कलेक्टर व्हायचं असेल तरी मुक्त विद्यापीठातली BA सुद्धा चालते, तुमच्या PGला त्या ठिकाणी कोणी विचारत नाही. आपण जेवढ्या काही एक्झाममध्ये डील करतो त्यातल्या 99% परीक्षांमध्ये फक्त ग्रॅज्युएशनवर काम होतं. त्यामुळं हा घरची कंडिशन खूपच खराब आहे, तर अशा केसमध्ये एखादा जॉब जॉईन करून तुम्ही तयारी करू शकतात. त्यामुळं आणि त्या पुढचाही प्रश्न की जॉबची मला खूप जास्त, आता हा वाला पार्ट तुम्ही करू शकता, पण घरची कंडिशन ओके आहेत. हां, घरचे थोडंसं ऐकत नाहीत, त्यांना बोललं की ऐकतील की मला हा 1 वर्ष द्या. काही काही मुलं किंवा मुली एक चूक काय करतात की मला 2 महिने द्या, अजून 3 महिने द्या, ESICची एक्झाम आहे 3 महिने द्या. तसं नसावं. माझं असं म्हणणं आहे की समोर एक 3 महिने द्या म्हणलं की एकच एक्झाम आहे त्याला वेळ द्या म्हणलं की आपण त्या एक्झामवर प्रेशर टाकतो की तूच माझी शेवटची परीक्षा आहेस आणि तुला निघावंच लागेल म्हणून. तर तसं स्वतःवर बर्डन घेण्यापेक्षा माझं असं म्हणणं होतं की ते बर्डन घेण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं घरच्याकडून प्रॉपर 2 महिने लागत असतील तर 4 महिने वाढवून घ्या, 6 महिने लागत असतील तर 12 महिने घ्या. अशा पद्धतीने वेळ जो तो वाढीव वेळ तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर सर मला जॉबची खूप जास्त गरज आहे किंवा लग्नासाठी लेबल लागावं म्हणून मोठ्या प्रायव्हेट बँकेमध्ये जॉब करावा का? एनी हाऊ ICICI, ॲक्सिस आणि HDFC ह्या बँकांमध्ये नोकरी जी ती सहजासहजी मिळते. तुम्ही अप्लाय केलं, टिपिकली एखादी नाही म्हणते तशी एखादी ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात आणि लगेच इंटरव्ह्यू साध्या इंटरव्ह्यू घेऊन टाकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं वर्क कल्चर जे आहेत किंवा तिथला जॉब जो आहे तो हेक्टिक आहे, भरपूर जास्त हेक्टिक आहे. पण त्यामुळं अशा वेळेला जॉबची खूप जास्त गरज आहे तर तुम्ही करू शकतात. मुलींच्या केसमध्ये होतं कसं की शक्यतो आता काही ठिकाणी वेगवेगळे प्रकार चालतात. मे बी अजूनही आपण म्हणतो नाही पण हुंडा आणि रिलेटेड पार्टी येऊन जातो. तर त्यामध्ये हातामध्ये माझ्या एखादा जॉब किंवा एखादा शिक्का असेल तर अशा वेळेला एखादं मी ह्या टाईपचा जॉब जॉईन केला आणि उद्या चालून माझ्या असलेल्या समजा मणिपालच्या लोनची जबाबदारी जर मी माझ्या लग्नाच्या नंतर समोरच्या पार्टीवर टाकते, जे काही 3.5-4 लाखाचं लोन आहे, त्या केसमध्ये मी तसं करू शकतो का? हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. फक्त एक लक्षात ठेवा की अशा केसमध्ये तिकडचे जे जॉब्स आहेत ते जॉब्स हेक्टिक आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. हेक्टिक आहेत. हा भले हेक्टिक असल्याच्या नंतर त्यातून 5-50 आपलेच विद्यार्थी मागच्या ॲडमध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर, ॲक्सिस, ICICI, HDFCचे भरपूर विद्यार्थी नंतर SBIमध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर लागलेले आहेत, नंतर स्केल टू ऑफिसर म्हणून GBO म्हणून लागलेले आहेत. तर त्याचा बेनिफिट पुढे होतो. पण तो जो काही कमीत कमी वेळ तुम्ही ठरवताय 2-3 वर्षाचा, तो वेळ तुम्हाला तिथं टिकता आला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न सर, घरचे लग्न लावून देत आहेत, हा प्रश्न मुलींचा किंवा मुलींच्या घरच्याकडून जॉबचे प्रेशर आहे की मुलींचे घरचे म्हणतात की तुला जॉब मिळाल्याशिवाय आम्ही तुम्हाला मुलगी देणार नाही. अशा वेळेला मी काय करू? तर अशांसाठी जे ते माझं असं म्हणणं आहे की थोडंसं बोलून वेळ तुम्ही वाढवून घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण की पाठीमागे मुली नाही की एखादा जॉबचा ब्रँड असेल तर त्या स्वतः एक फिनान्शियली स्टेबल असतात आणि इंडिपेंडंट असतात आणि त्यांच्या बोलण्याला अशा वेळा कळत नकळतपणे आपल्या स्वतःच्याही घरात आणि नंतर आपण जिथं जातोय तिथंही या दोन्ही ठिकाणी एक वजन किंवा किंमत येऊन जातं, तर जाऊन जातं. त्यामुळं मला असं वाटतं की एक चांगलं कम्युनिकेशन तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत केलं पाहिजे याबद्दल, की जर असं काही करतायत तर त्यांना तुम्ही समजून सांगा की मला जॉब असेल तर ती एक कमी अधिक प्रमाणात तुम्हालाही सपोर्ट असेल कुठे पाहण्यासाठी आणि मला एखादं स्थळ जे ते चांगलं मिळू शकतं जर माझ्या हातामध्ये नोकरी असेल तर. कारण की हे जे दिवस आहेत एकदा निकाल लागल्याच्यानंतर हे त्याच दिवसांच्या कॅटेगरीमध्ये येऊन जातात. पुढचा प्रश्न आहे की सर घरचे मला परत बोलवत आहेत आणि हाच मला दिलेला हा शेवटचा चान्स होता. तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, हा शेवटचा चान्स होता, ओके. तुम्हाला वर्षभर दिला होता, ओके. आज उद्या चालून परत बोलवत आहेत. मी सध्या औरंगाबादहून तयारी करते, मी सध्या पुण्याला तयारी करते, मी सध्याला नागपूरहून तयारी करते, पण परत बोलवत असतील बोलू द्या, काही फरक पडत नाही. तिथे जा आणि तिथून तुमची तयारी चालू ठेवा. काय जर तिथे जाऊन माझा अभ्यास होत नाही, पण एक लक्षात घ्या, इथं सध्याला ज्यावेळेस तुम्ही होतात, इथं म्हणजे ज्या कोणत्या शहरात तुम्ही अभ्यासाला होतात, जर तुम्ही तिथं अभ्यास चांगला केलेला आहे, इमानदारीने केलेला आहे आणि सोबत तुम्हाला एक 3-4 तास रिव्हिजनला मिळतंय, मला असं वाटतं की तेवढा वेळसुद्धा तुमच्यासाठी सफिशियंट आहे, कमीत कमी तेवढा मिळतो. तर जर आधीच तुम्ही व्यवस्थित केलेला नाही आहे आणि आता जर तुम्ही फुल टाईम म्हणताय तर कुठंतरी तुम्ही त्या गोष्टीला तेवढा न्याय आधी दिलेला नाही आहे, ती गोष्ट तुम्हाला भोगावी लागते. तर पण तरीसुद्धा त्या गोष्टीसाठी बोलून पहा आणि कुणाचे, माझे असतील, तुमचे असतील, घरचे असतील, ह्या गोष्टींना आपल्यावर ते कधीही प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतात की
हा तुला शेवटचा चान्स आहे पहा म्हणून. तुम्ही बघा तुमच्यापैकी खूप जण असतील त्यांना मागच्या वर्षी शेवटचा चान्स दिला होता, त्यांनी एखादं वर्ष वाढून दिलंच, कारण की त्यांनाही माहिती आहे की कमी अधिक प्रमाणात सिलेक्शन झाल्याच्या नंतर ती गोष्ट आपल्यासाठी सुद्धा चांगली असणार. तर त्याचं सोल्युशन जे ते त्यांच्याशी 1-on-1 व्यवस्थित बोलणं हेच त्या गोष्टीचं सोल्युशन आहे. तर हा 9वा क्वेश्चन झाला. पुढे तुम्ही माझी क्लर्कची एज लिमिट समजली आहे. मी फक्त POची तयारी करू का, माझ्याकडून फक्त POची तयारी होईल का. तयारी करत करत आपण एका स्टेजपर्यंत आता असं आलेलं की काही लोकांची 28, OBCमध्ये 31 आणि SC/STमध्ये 33 एज लिमिट संपलेली आहे. तर अशा वेळेला पुढची 2 वर्ष मला POची तयारी करू का. मला सांगा अशी पुढचे 2 वर्ष, कारण की एनी हाऊ क्लर्क आणि POला वेगळी तयारी काही लागत नाही, डिफिकल्टी लेवल POला जास्त लागते. या वर्षी एक चांगली गोष्ट 2021-22मध्ये जी झाली आताच्या मेन्समध्ये, की मागच्या वर्षीच्या सगळ्या मेन्सपेक्षा या वर्षीच्या मेन्स ह्या सोप्या होत्या बरं का. सगळ्याच IBPS क्लर्क मेन्स मागच्यापेक्षा यावेळेस सोपी होती, IBPS PO मेन्स सोपी होती आणि SBI PO मेन्ससुद्धा यावर्षी सोपी होती. तर त्यामुळं वेगळी काही तयारी करायची नाही. आज दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये नवीन एखादा अभ्यास पहिल्यापासून चालू करण्यापेक्षा मला असं वाटतं की 28च्या नंतर तुम्ही वर्षभर गोष्ट ह्या POसाठी दिली पाहिजे. हे देत असताना IBPS आणि SBI PO मेन्सचा सिलेबस जरी तुम्हाला अवघड वेगळा वाटत असेल तरी ह्या 2 एक्झाम एकीकडे सोडल्या तर राहिलेल्या सगळ्या PO ह्या मॉडरेट लेवलच्या असतात. त्याच्यामध्ये ग्रामीण बँकेची POची एक्झाम आली, त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल वाईज कमीमध्ये न्यू इंडियाची एक्झाम आली, LIC AO आली, बाकी सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत ESICची SSOची ॲड आहे, या सगळ्या एक्झामिनेशनची डिफिकल्टी लेवल ही त्या मनानं कमी असते. आणि अशांनी ज्यांचं एज लिमिट 28च्या पुढे गेले आहेत अशांनी तर मी सांगेल एम्प्लॉयमेंट न्यूज ही कंटिन्युअस बेसिसवर वाचण्यासारखी त्यांच्यासाठी गोष्ट आहे आणि ते केलं पाहिजे, कारण की त्यातून काही जॉब्स तुम्हाला पाहायचे आहेत. त्यानंतर माझी POचीच एज लिमिट संपलेली, अशा केसमध्ये काय करू. तर अशा केसमध्ये ज्या ज्या एक्झामची एज लिमिट 30पेक्षा जास्त आहे अशा एक्झाम्स तुम्ही सोबत बघू शकता, किंवा तुमचा जो कोणता प्लॅन बी आहे तो प्लॅन बी तुम्ही सोबत एक्झिक्यूट करू शकता. अशा वेळेला जर तुमची POचीच एज लिमिट संपलेली आहे तिथं कुणी काही करू शकत नाही. रेल्वेची नवीन ॲडव्हर्टिजमेंट, कारण की रेल्वेची एज लिमिट जास्त आहे, 32 आहे, 34 आहे, तर असं तेही करता आलं असतं. पण अशा केसमध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की रेल्वेची सध्या जी ॲड आहे तीच व्यवस्थित वेळेत होत नाही आहे, त्यामुळे पुढच्याला वेळ लागेल. समजा ती निवडणुकीच्या आधी जरी पकडलं 23-24 राहील तेव्हापर्यंत ती सुद्धा एज लिमिट एक्सिड होऊ शकते. त्यामुळं PO ज्यांची एज लिमिट संपली त्यांनी आपापला प्लॅन बी एक्झिक्यूट करायला लागायचा आहे. मधल्या काळात काही लोकांची अपेक्षा असते की माझी क्लरिकलची एज लिमिट संपली आहे, पण सर LIC असिस्टंटच्या एक्झामचे काही चान्सेस आहेत का. त्याच्याबद्दल ज्या वेळेला आपल्याला कळालं आपण त्यावेळेला तुमच्याशी डिस्कस करूयात. आलं तर LIC असिस्टंटची एज लिमिट एनी 30च आहे. यावर्षी माझी एवढी मेहनत करूनही प्री निघाली नाही, किंवा सेक्शनल कट ऑफ माझा एखादा विषय आहे इंग्लिशचा, LRचा किंवा क्वांटचा निघाला नाही, मी माझी तयारी सुरू ठेवावी का. त्याचं उत्तर आहे ऑब्व्हियसली येस. तुम्ही ह्यावर्षी एखादी प्री निघाली नाही ह्याच्याहून तुम्ही कोणतीही गोष्ट जज करू शकत नाही. तुमच्यासमोर अशी कितीतरी जण असतील ज्यांची POची प्री निघाली आणि क्लर्कची प्री नाही निघाली, असे असतील. तर त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे बघा, तर ती गोष्ट खरं मानदंड नाही आहे ते हे चेक करण्याचा की तुम्ही त्या बेसिसवर तयारी करायची की तयारी सोडून द्यायची. आधी एवढी तयारी करून पण प्री नाही निघाली, किंवा माझं एवढी तयारी करून पण इंग्लिशचा कट ऑफ माझा निघत नाही आहे, निघेल, थोडासा वेळ त्याला द्यावा लागेल आणि तयारीची पद्धत आता थोडीशी बदलावी लागेल. त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला पार्ट 2मध्ये सुद्धा डिस्कस करायच्या आहेत. त्यानंतर येणाऱ्या वर्षभरात कोणकोणत्या जाहिरात येतील. माझं पहिल्याच अटेम्प्टला RBI असिस्टंट, IBPS PO किंवा क्लर्क होईल का. येणाऱ्या वर्षभरात येणाऱ्या ॲडमध्ये तुम्हाला माहिती आहे SCCचं सगळं कॅलेंडर आलेलं आहे, तुम्हालाही माहिती आहे की बँकिंगचं सगळं कॅलेंडर आलेलं आहे. त्याच्याशिवाय SBI क्लरिकलबद्दल सुद्धा मी तुम्हाला अपडेट जे ते आधी दिलेले आहेत. ह्याच्याशिवाय ज्या ज्या एक्झामबद्दल जेव्हा कळतं आहे ते अपडेट आपण वेळोवेळी जे ते देत राहूयात. माझं पहिल्याच अटेम्प्टला RBI असिस्टंट किंवा IBPS PO किंवा क्लर्क होईल का ह्याच्याबद्दलचे नेहमी एक्झाम्पल मी तुम्हाला देत असतो. मी RBI असिस्टंटचं पहिलं सिलेक्शन, हे आधी कोणतंही सिलेक्शन नाही, पहिलंच सिलेक्शन, आणि ते म्हणजे RBI असिस्टंट मी तुम्हाला साधनाचं सिलेक्शन सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय यावर्षी असे कितीतरी असतील की क्लरिकलची प्री पास झालेले आहेत पण IBPS POची मेन्स पास होऊन, इंटरव्ह्यू पास होऊन फायनल सिलेक्शन झालेले. अशी मुलं मी तुम्हाला ह्यावर्षी डबल डिजिटमध्ये दाखवतो की क्लर्कची प्रीच फेल झाले पण IBPS POची प्री पास, मेन्स पास आणि इंटरव्ह्यू पास. का, कारण की त्यावर डिपेंड नसते, जागांवर डिपेंड असतं. मागच्या वर्षी समजा तुम्ही एक्झाम दिली, प्री नाही निघाली, समजा जागाच नव्हत्या त्यावेळेला, आणि ह्या वर्षी भरभरून जागा आल्या, आपण म्हणतो माझी चूक आहे, पण त्यावेळेला जागा कमी असण्याची पण कधी कधी चूक असते. तर त्यामुळं त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर्स हे डिसाईड करतात. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही एका वर्षी माझा सेक्शनल कट ऑफ निघाला नाही किंवा एखाद्या वर्षभरात माझी कोणतीही प्री निघाली नाही, हा ॲक्च्युअल क्रायटेरिया नसला पाहिजे तुम्हाला की तुम्हाला तयारी करायची आहे किंवा सोडून द्यायची. याच्यासाठीचं आपण तिथून पुढे
की प्री क्लिअर न झालेल्या विद्यार्थ्यांनी बॅचेस रिपीट कराव्यात, कारण हे डिपेंड्स आहेत. बघा तुम्ही तुमच्या ठिकाणी जिथं कुठं सध्या करतायत, हे माझं लेक्चर न्यूट्रल सगळ्यांसाठी आहे. त्यामुळं समजा तुमची प्री क्लिअर झालेली नाही आहे, पण तुम्ही बॅचेस तुमची व्यवस्थित केलेली नव्हती, काहीतरी 30-40% लेक्चर केले, 50% लेक्चर केले, तर मला असं वाटतं अशा वेळेस तुम्ही तुमची बॅच ही रिपीट करावी. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप चांगली बॅच केली होती, काही IBPS क्लरिकल प्रीच्या एक्झाम देऊन बघा, तुमचं पर्सेंटेज एकदम 50च्या आत यायला लागलं, तर तुम्हाला बॅच अटेंड करायची आवश्यकता आहे. 50-60च्या खाली आलं, एखादी बॅच अटेंड करा. एकदम 70-80च्या वर आहे, तर अशा वेळेला फक्त 60-70च्या वर आहे, तर अशा वेळेला तुम्ही फक्त मेन्स आणि मेन्स रिलेटेड लेक्चरवर तुम्हाला फोकस करायचा आहे. तर हा 14वा क्वेश्चन होता. आपण अजून पुढे जवळपास मी 29 क्वेश्चन काढलेत बरं का टोटल. ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी जनरल बँकिंग की AFO की दोन्ही, कारण की यावर्षी जशा AFOच्या जागा वाढल्या तसं पुढच्या वर्षी अजून एक मुलांची प्रकार समोर येईल की ते फक्त AFOची तयारी करतायत. पण सध्या जानेवारीचा वेळ आहे, तर जानेवारीच्या वेळेपासून फर्स्ट हाफमध्ये तुम्ही तुमचं कंप्लीट लक्ष जनरल बँकिंगवर द्या. कारण की समजा सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनची ॲड आली, RRB स्केल 2ची तर येणारच आहे, एक्झामच्या डेटसुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. ह्या अशा ॲडव्हर्टिजमेंटमध्ये ॲग्रिकल्चरचं वेटेज कमी असतं. CWC झालं, FCI झालं, त्यानंतर ग्रामीण बँकेची स्केल 2 झालं, हार्डली 200 पैकी 40 मार्काचं ॲग्री असतं, राहिलेलं 160 मार्काचं ॲप्टिट्यूड असतं. तर अशा वेळेला आपल्याला करायचं असेल तर जनरल बँकिंगची तयारी तुम्हाला जास्त कामाची तिथे असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लरिकलची एक्झाम ह्या वेळेला 27 ऑगस्ट आणि 8 ऑक्टोबरला मेन संपते. तर तुमच्याकडं ऑक्टोबर महिन्यात जवळपास सगळा, नोव्हेंबर पूर्ण आणि डिसेंबर जवळपास सगळा तुमच्याकडं 2.5 ते पावणे 3 महिन्यात पुढे SOच्या तयारीसाठी. त्यामुळं आधी जनरल बँकिंगची तयारी करा, जेणेकरून SOच्या प्रीचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही. तर हा जो फर्स्ट हाफ आहे, फर्स्ट हाफ म्हणजे 2022चा फर्स्ट हाफ, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, हा वाला पार्ट इफेक्टिव्हली किंवा सगळ्यात जास्त वेळ जो तो जनरल बँकिंगसाठी तुम्हाला वापरायचा आहे. इथून आपण पुढे येऊयात की यंदा IBPS PO, SBI PO, IBPS SOची मेन्स मी दिली आहे किंवा देणार आहे, SOची बाकी आहे म्हणून देणार आहे. इंटरव्ह्यू तयारी किंवा पुढच्या लेखी परीक्षांची तयारी यांच्यामध्ये वेळ कसा डिवाईड करायचा. आता याच्यापैकी काही लोकांचं जसं आज SBI POचा निकाल लागला, काही दिवसात हाही निकाल लागेल आणि ही परीक्षा होऊन यांचाही निकाल लागेल. तर निकाल लागल्याच्यानंतर विद्यार्थी लगेच 24च्या 24 तास ह्या इंटरव्ह्यूच्या तयारीच्या मोडमध्ये जातात आणि पुढे येणाऱ्या अजून अपकमिंग एक्झाम जे आहेत ते विसरून जातात. तर मला असं वाटतं इंटरव्ह्यूसाठी सायझेबली तुम्ही दिवसाचा इफेक्टिव्ह आणि चांगला एक 2-3 तासाचा वेळ किंवा 4 तासाचा वेळ साईडला काढला आणि बाकी वेळेमध्ये आपली पुढच्या मेन्सची तयारी चालू ठेवली तर ते जास्त योग्य आहे. एकदम 24-24 तास इंटरव्ह्यूची तयारी करण्यासारखं ॲज सच इंटरव्ह्यू या पार्टमध्ये काही नाही आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट 17 नंबरचा, तुम्ही वाचून घ्या, मी पाणी पितो. 17 नंबरचा पार्ट. काही लोकांचं म्हणणं असतं आम्ही सेल्फ स्टडी करावी की ग्रुप स्टडी. ग्रुप मुलांचा करावा, मुलींचा करावा, मुलींचा करावा की मुलींचा करावा. सगळ्यात महत्त्वाचं हा प्रत्येकाचा आपापला चॉईस आहे. मी तुमच्या ठिकाणी असलो असतो तर मी माझा अभ्यास वेगळा करत बसलो असतो. हां, समजा मुलं तिथं अवेलेबल असले असते तर मी एक संध्याकाळचा आम्ही एखादा वेळ ठरवून घेतला असता तासभर, त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपापल्या डाऊट्स आणून डिस्कस केले असते. पण मी असं अभ्यासाला पण एकदम बाजूबाजूला बसणं, दिवसभर सोबत बसणं, चहाला सोबत बसणं किंवा चहाला सोबत जाणं, हा वाला पार्ट मी मात्र बिईंग अ विद्यार्थी अवॉइड केला असता. माझ्या अभ्यासिकेत मी बसलो असतो आणि बसून हां एखादा असा वेळ, तोही सकाळचा वेळ नाही, तोही संध्याकाळचा वेळ, कारण की दिवसभर सगळा वेळ अभ्यासाला वापरून संध्याकाळच्या तासभर वेळेमध्ये असं डिस्कशन केलं असतं. पण असं मी एक क्वेश्चन सोडवला आणि तू एक सोडवला आणि मी असं सोडवलं आणि तू असं सोडवला, हा वाला पार्ट केला नसतो, तो निव्वळ टाईमपास आहे. बरं, त्याच्यामध्ये शक्यतो जेही विद्यार्थी आधी अभ्यास करतात त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर हा वाला ग्रुप त्यातल्या त्यात अजून जास्त घातक आहे. इथं स्टुडिओच्या बाजूला चहाला गेलं की 2-3 वाजता, समजा 4 वाजता पण चहाला गेलो, 3 वाजता चहाला गेलो, काही मुली थांबलेले असतात, 2 जण थांबलेले, समजा मुलगा मुलगी चहा घेत थांबलेले आहे. आपण 3 वाजता 5 मिनिटात आपला चहा घेऊन वापस येतो, आपापलं काम करतो. संध्याकाळी 5:30 वाजता 2.5 तासांनी 3 तासांनी पुन्हा चहा घ्यायला जातो. तर हे पुन्हा 2 जण तिथंच थांबलेले असतात. हाच ग्रुप स्टडीमधला अभ्यास. तर त्यामुळं शक्यतो हा जुन्या अनुभवातून किंवा बाकी पोराशी डिस्कस केल्यानंतरचाच पार्ट सांगतो
की प्रयत्न करा की तुमचा ग्रुप आणि तुमचा ग्रुप. त्या पाठीमागचं कारण आपलं पहिलं जे टार्गेट आहे हे सिलेक्शन आहे. आपल्याला पहिलं टार्गेट हा टाईमपास नाही आहे. दुसरी गोष्ट, अजून एक तुम्ही रोजच सोबत थांबले ते अजून एका साईडने निगेटिव्हिटी आहे. हां, दिवसातला तासभर तुम्ही वेळ थांबताय, त्याच्यामध्ये तुम्ही तुलना करता, चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये तुलना करता, चांगली गोष्ट आहे. पण दिवसभर सोबत थांबलं की तुम्ही तुलना प्रत्येक क्वेश्चनला करतात. हा मलाच नाही आला, हा त्याला आला. ह्याच्या पुढचा घेतला, हा मलाच नाही आला, हा त्याला आला. त्याच्या पुढचा घेतला, तो मलाच नाही आला, तो त्याला घेतला. त्यामुळं प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी, प्रत्येकाने अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची एखादी गोष्ट ग्रास करण्याची पद्धत, स्पीड वेगळी आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं होतं की त्यांच्यासोबतची कॉम्पिटिशन तुम्ही टाळा. त्यांच्यासोबत त्यांचा जास्तीत जास्त जेवढा उपयोग करून घेता येईल तेवढं पहा, आणि पण त्यांच्यासोबतची कॉम्पिटिशन टाळा. तर हा एक पार्ट होता. त्यामुळं शक्यतो अभ्यास करताना तुम्ही त्या हिशोबानं करा की जर तुमच्या तिथल्या तिथे ग्रुप पॉसिबल असेल तर करा, पण तो संध्याकाळच्या तासभर वेळेच्या डिस्कशनसाठी त्याच्यापेक्षा जास्त वेळ नको. हा माझं म्हणणं आहे. आणि ज्यांनी केलं असेल किंवा जे काही ग्रुपमध्ये अभ्यास करतात त्यांना विचारा की इफेक्टिव्हली किती वेळ टाईमपास होऊन जातो. तुम्हाला ऑटोमॅटिकली जे ते कळून जाईल. त्याच्यानंतर त्या ग्रुपमधून काही मुलं जेव्हा सिलेक्ट होऊन जातात तर आपण लगेच त्यांच्यासोबत सुद्धा कंपॅरिझन करायला लागतो की माझ्या नंतर तयारी चालू केलं होतं, माझ्या आधी सिलेक्ट झाला, आणि तो कळत नकळतपणे जेलसनेस जो तो येऊन जातो, आणि नंतर उगाचच त्याच्यामध्ये फाटाफुटी जे आहेत किंवा सेपरेशन जे आहेत ते असे प्रकार सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाचा टाईम झोन जो तो वेगळा आहे. तुम्ही एका वेगळ्या वेळेला सिलेक्ट झालात, ते एका वेगळ्या वेळेला सिलेक्ट झालेत. त्याच्यामुळं अशी तुलना शक्यतो तेवढी जास्त योग्य जे ते असणार नाही. तिथून पुढे आपण आलो, विद्यार्थी हेही करतात की दिवसभर समजा यूट्यूबवाला पार्ट हातात घेतला की यूट्यूब लेक्चर्स सगळ्यांचेच अटेंड करतात. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो. एखादा फॅकल्टी म्हणजे मीच सांगतो की मॅक्सिमम अटेम्प्ट विथ 90% ॲक्युरसी, कुणी दुसरा सांगतो नाही 100% ॲक्युरसी, स्पीड कमी झाली तरी चालेल. मग अशा वेळेला समजा क्लरिकलचा कट ऑफ 70 लागला आणि आपण म्हणलं की माझे अटेम्प्टच 65 होते किंवा 60च होते, कसं करायचं. तर ह्या हिशेबानं प्रॉब्लेम जे आहेत ते ॲट अ टाईम एखादा व्यक्ती ठीक आहे नाही, पण 2 किंवा 3 पेक्षा एखाद्या विषयामध्ये अक्रॉस तुमच्याकडं वेगवेगळ्या स्पीकिंग, मराठी स्पीकिंग, हिंदी स्पीकिंग, ह्याच्यामध्ये तुम्ही, मला असं वाटतं की 2 किंवा 3 पेक्षा जास्त फॅकल्टी एका विषयाला फॉलो केला तर त्यामध्ये कन्फ्युजन जास्त होईल. त्यामुळं एक विषय मॅक्सिमम 2 ते 3 फॅकल्टी त्याच्यावर फॉलो करू नका, कारण की पद्धती पुन्हा बदलतात त्याच्यामध्ये. तर हा एक पार्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळं ह्या गोष्टीला स्टिक तुम्हाला राहायचं आहे. दुसरं, कारण की एक यूट्यूबमध्ये अजून एक होतं कसं की समजा फॉर एक्झाम्पल मी एखादा क्वेश्चन आणला, एखाद्या क्वेश्चनला एखादी मेथड आणली, पण तो क्वेश्चन बनवताना कधी असं होतं की मुलांना ती जादू वाटावी, तर त्यामुळं काही स्पेसिफिक क्वेश्चनच निवडायचे जिथं ती मेथड लागू होते. 10 पैकी 2 क्वेश्चनला ती मेथड लागू होते, तेवढे 2च निवडायचे. पण राहिलेल्या 8ला लागू होत नाही ते सांगायचंच नाही. त्यामुळे शक्यतो टीचर हे निवडत असताना ही कम्प्लीटला तुमचा पार्ट आहे की एखादा शॉर्टकट लागू होत असेल तर तो जेनरिक असावा, तो सगळीकडे लागू व्हावा, अशा पद्धती शिक्षक तुम्हाला निवडावं लागतील. तो सांगत असताना एक शॉर्टकट सांगितलं आणि त्याला 10 एक्सेप्शन सांगितले ते काही कामाचं नाही आहे. तर हा एक महत्त्वाचा पार्ट मला सांगायचा होता. हे अभ्यासाचा फ्लो व्यवस्थित सुरू असताना अचानक डिमोटिवेट झाल्यास काय करावे. असं होतं की आपला फ्लो एकदम चांगला चालू आहे आणि अचानक एक पुढच्या 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवसासाठी ती एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येऊन जाते. हे सगळ्यांसाठी लागू, इन्क्लुडिंग मी. फक्त आमच्या केसमध्ये निगेटिव्हिटी आमच्या साईडनं अभ्यासाचा फ्लो नसतो, आमच्या साईडनं कामाचा फ्लो असतो. हे करत असताना मला असं वाटतं त्यासाठीची सुद्धा टीम आपल्याकडं ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, मी जिथून कुठून असेल ती तयारी पाहिजे. अशा वेळेला जास्तीत जास्त गप्पा हा त्याच्या पाठीमागचं सोल्युशन आहे. तर हे अशा पद्धतीने डिमोटिवेशन शक्यतो काही जणांमध्ये 2-3 दिवस, जसं की माझ्यामध्ये 2-3 दिवस टिकतं, आणि जास्तीत जास्त हा 7, 8, 10 दिवसापर्यंत ती फेज असते की अचानक सगळं चांगलं चालू आहे, पण मधूनच असं वाटतं की नाही यार मला अभ्यासच करायचा नाही. आणि हे असं होतं म्हणजे तुम्ही माणूस आहात, एक लक्षात घ्या. जर असं होतच नाही आणि माझा फ्लो नेहमी जसा आहे तसं चालतो, तुम्ही माणूस नाही आहेत, तुम्ही रोबोट आहात. त्यामुळं हे बट नॅचरल आहे. आमच्याही केसमध्ये माझे जवळचे काही मित्र आहेत, त्यामुळं आमच्या त्याच्यामध्ये कोड ठरलेला आहे की अचानक ह्या पद्धतीने डिमोटिवेशन आलं की फक्त फोन करून सांगायचं की टेन्शन आलेलं आहे. ऑटोमॅटिकली राहिले 2-3 जण आपापलं काम सोडून आपल्याकडे येऊन जातात. तर अशा टेन्शन आलेलं आहे अशा टाईपचा कसलाही तुमचाही जो ग्रुप आहे, तुमचाही ग्रुप तुमच्याकडे अवेलेबल असेल, बरं तुम्ही जिथं असाल तो तिथं अवेलेबल नसेल तर ओव्हर द कॉल असेल,
अशा वेळेला मला असं वाटतं तुम्ही कॉन्टॅक्ट तोडण्यापेक्षा जास्तीत जास्त अशा लोकांसोबतचा कॉन्टॅक्ट जेवढा जास्त ठेवला तेवढा तो डिमोटिवेशनचा पिरियड जो 2-3 दिवसाचा तो 1 दिवसावर येतो, जो 10 दिवसाचा आहे तो 7-8 दिवसावर, 5 दिवसावर, 4 दिवसावर, आणि ते त्याच्यावरचं चांगलं अशा पद्धतीचा ग्रुप हा त्याच्यावर चांगलं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर तयारी औरंगाबाद, पुणे, नागपूरला करावी की घरी राहून करावी. मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं की मी वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यामध्ये पुणे झालं, मुंबई झालं, अमरावती, नागपूर, नांदेड, नाशिक सगळ्या ठिकाणी लेक्चर घेतलेले आहेत. असं काहीच नाही राहिलेलं आहे, असं काहीच नाही राहिलं आहे. जे काही आहे ते इथं आहे, जे काही आहे ते इथं आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही, कुठेही राहून ज्याला करायचं आहे तो करू शकतो. तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी किंवा आपले पहिली, दुसरी, तिसरी जे मागच्या वर्षी आपण चालू केली होती जून, जुलै, ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंतच्या बॅचेस, हे आता त्यांचे निकाल आपल्याला समोर येत आहेत, दिसत आहेत. तर त्याने आपापल्या ठिकाणी राहून उगाच त्या गोष्टीचा बागलबोळ न करता आपण आणि आपला अभ्यास या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं. प्युअर ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये ज्यांना आम्ही कधी समोर पाहिलेलं नाही आहे अशा लोकांचे निकाल जे ते आलेले आहेत सध्या. तर त्यामुळं माझं असं म्हणणं होतं की तो प्युअर तुमचा पार्ट आहे. त्यामुळं असं काहीच नाही की मी इथं राहिलं तर माझा अभ्यास होईल आणि इथं नाही होणार. तुम्ही आज बऱ्यापैकी लोक जे ते इथं राहून अभ्यास काढतात, इथं राहून तुमचा निकाल जे ते काढतायत. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी बॅचच्या स्टार्टिंगला सांगतो, आणि ही गोष्ट करायला हिंमत लागते, ही गोष्ट करायला जे ती हिंमत लागते. सध्या प्रत्येकाचा स्ट्रगलिंग टाईम चालू आहे. तर अशामध्ये माझं असं म्हणणं असतं की जे सोशल कॉन्टॅक्ट जे बाहेरचं जग आहे, बाहेरचं जग म्हणजे असे लोक जे परीक्षांची तयारी करत नाही आहेत, अशासोबतचा कॉन्टॅक्ट कमी किंवा बंद करावा. त्याच्यानंतर जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत अशा लोकांचा कॉन्टॅक्ट जो आहे तो वाढवावा. आणि तो हे मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट प्लस व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट हे दोन्हीसुद्धा सांगेल. त्या पाठीमागचं कारण काय, तुमचे स्ट्रगलिंग दिवस चालू आहेत, तुम्ही ह्या फेजमधून चाललेला आहात. अचानक तुमचा एखादा मित्र फोन करून सांगतो की माझं पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं होतं आणि मी पण 2 वर्षाचा इकडचा तिकडचा अनुभव जमा केला आणि जमा करून लावून दिला, मला मिळालं 6-8 लाखाचं पॅकेज. त्यापेक्षा आपण त्याला सहज फोन केलेला असतो की काय चाललं काय नाही, आणि न्यूज ऐकून झालं पुढचे 2 दिवस आपले खराब, मी काय करतोय. तर त्यामुळे शक्यतो जे लोक तयारी करत नाहीत अशांसोबतचा संपर्क या दिवसामध्ये सोडलेला अतिउत्तम हा वाला पार्ट. आणि जे अभ्यास करतायत त्यांच्यासोबतचा संपर्क जास्तीत जास्त वाढवा. कारण की तुम्ही तुमचा एक प्रॉब्लेम सांगितलं की समोरचा अजून 4 प्रॉब्लेम सांगतो आणि आपल्याला वाटतं बरं झालं माझी अवस्था त्यासारखी नाही आहे. माणूस त्यातल्या त्यात, कारण की आपला किती मोठा प्रॉब्लेम आहे हे आपण बाजूच्या सोबत तुलना करतो. जर बाजूच्याचा प्रॉब्लेम मोठा असेल तर आपल्याला वाटतं नाही माझं कमी आहे, आणि बाजूच्याचा काही प्रॉब्लेम जर दिसला नाही आपल्याला असं वाटतं की माझाच प्रॉब्लेम आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आहे. तर ती एक गोष्ट. त्यामुळं सोशल कॉन्टॅक्ट हे बाहेरचे तोडायचे. मी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही सांगतो. जमलं तर माझं असं म्हणणं होतं याला हिंमत लागते म्हणून पहिले सांगितलं मी की व्हॉट्सॲप बंद केलं तर निकाल तुमचा अजून लवकर येईल. व्हॉट्सॲप मी अनइन्स्टॉल म्हणतोय, हा बंद करा, त्याच्यामुळे लवकर येईल. तुम्ही एक काम करा, याच्यामध्ये वेगवेगळे ॲप आहेत जो तुमचा स्क्रीन टाईम मोजतात. स्टे फ्री नावाचा ॲप आहे जे तुमचं स्क्रीन टाईम मोजतं. आपण जर बघितलं की आपला स्क्रीन टाईम, मी तुमचा निश्चित सांगतो, तुमचा नवीन यूथचा स्क्रीन टाईम हा 9 ते 10 तासाचा ॲव्हरेजपेक्षा कमी नसेल. आणि त्या 9 ते 10 तासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक फॅक्टर तो व्हॉट्सॲपचा. यूट्यूब आपण बदलू शकत नाही, महत्त्वाच्या अपडेटसाठी ते लागतं. व्हॉट्सॲपला, यूट्यूबला तुम्हाला जो ऑल्टरनेट ऑप्शन तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. व्हॉट्सॲपला तुमच्याकडे ऑल्टरनेट ऑप्शन आहे, टेलिग्रामचं आहे. हा जर पार्ट केला तर मी सांगतो आज तुमचं सिलेक्शन 25% वेळ तुम्हाला कमी लागेल ते करत असताना. फक्त त्याला हिंमत लागते. ह्याच्याऐवजी, कारण की कसं आहे, यांच्यासोबतचा कॉन्टॅक्ट वाढवायचा म्हणलं तर आपण स्पर्धा परीक्षा यांच्यासोबतचा कॉन्टॅक्ट जो आहे ते तुम्हाला वाढवायचं म्हणलं की तुम्हाला टेलिग्राममध्ये होत असतो. टेलिग्राममध्ये ग्रुप बनवा अशांचा. तर ह्या पद्धतीने करा. बाहेरचे तुमचे जेवढे काही शाळेचे, कॉलेजचे सांगून एक चांगला मेसेज बनवायचा की मी सध्या तयारी करतोय, 1 वर्षभर मला वेळ द्या, वर्षभरामध्ये मी पुन्हा येईल. तसले ग्रुप सोडून द्या. का लहानपणी सगळ्यांचे ग्रुप असतात, झिंगाट ग्रुप, निळू फुले युवा मंच किंवा युवा विचार मंच, ह्या हिशेबाने काही लोकांचे असतात. तर असे मला असं वाटतं ग्रुप काही दिवसासाठी सोडून, एखाद्या वर्षासाठी सोडून, नंतर एकदा सिलेक्शन झालं की सगळ्या ग्रुपमध्ये स्वतःहून ॲड होऊन जा. त्यामुळं हे असे ॲप रिमूव्ह करा. व्हॉट्सॲपसारखे टेलिग्रामला डाउनलोड करा. त्याच्यासोबत हा तुमचा स्वतःचा स्क्रीन टाईम रोजच्या रोज चेक करण्यासाठी, एखादा स्क्रीन टाईम चेक करण्यासाठी की आपण कोणत्या ॲपवर किती वेळ देतोय, हा सुद्धा पार्ट महत्त्वाचा आहे. कारण की वेगवेगळ्या मेसेजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला इंटरनेट जे ते फुकटमध्ये, किंवा तुम्हाला वेगवेगळं सोशल मीडिया फुकटमध्ये नसतं, इट कॉस्ट युअर टाईम. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो तुम्हाला सध्या वाया घालवायचा नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघा, हा एक पार्ट की आधी मी एक्स फॅकल्टीला फॉलो करायचो, पण परीक्षेच्या काळामध्ये मला फॅकल्टी वायची टीचिंग किंवा शॉर्टकट आवडायची. मी पहिल्यांदा एक्स फॅकल्टीकडे होतो,
पण फॅकल्टी वाय जो आहे त्याचे मला टीचिंग किंवा शॉर्टकट खूप जास्त आवडायचे. परीक्षा जवळ असल्यानं अचानक फॅकल्टी वायला फॉलो करायची रिस्क घेतली नाही. त्याची टीचिंग मला आवडायची, पण मला असं वाटलं की परीक्षा जवळ आहे, अचानक माझ्या मेथड मी कशाला बदलू. तर आत्ता ते फॉलो करण्याचा प्रयोग मी करू शकतो का, त्याचं उत्तर आहे अ बिग हो. तसं तुम्ही केलं पाहिजे. कारण की त्या पाठीमागचं कारण, मी आता एवढेही पाठीमागे एक्झाम तुम्हाला देऊन दाखवल्यात, मला नाही वाटत की तुम्हाला अक्रॉस इंडिया तुम्हाला एखाद्या विषयामध्ये क्वांटसारख्या विषयामध्ये, समजा आपण बँकिंगमध्ये घेतोय, की रँडमली तुम्ही कोणताही टेस्टची कंपनी निवडा, त्यातली कोणतीही टेस्टचा नंबर निवडा, तर रँडमली या हिशोबाने शक्यतो विषयावर कमांड असल्याशिवाय तुम्हाला कोणी हा वाला पार्ट करत नाही. ज्याच्या मनामध्ये डाऊट आहे की माझा मुलांच्या समोर माझा मोठा पाचका होईल, तर ते ह्या गोष्टी तुम्हाला करणार. तुम्ही अक्रॉस इंडिया तुम्हाला लागणारे मोठमोठे एज्युकेटर्स चेक करा, ते कधीच ह्या पद्धतीची हिंमत जे, ते खूप कमी लोक, बोटावर मोजणे इतके लोक ही तशी हिंमत करतील. तर त्या पाठीमागचं कारण, जेव्हा मी एखादी गोष्ट सांगतोय तर मला माझ्या मेथड्सवर डाऊट नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला कोणत्याही पद्धतीने चेक करू शकतात. सेम तुम्ही रिझनिंगमध्ये करायचं आणि सेम तुम्ही इंग्लिशमध्ये करायचं. ह्या पद्धतीने तुम्ही निश्चित तुम्ही केलं पाहिजे आणि आता ते प्रयोग जे आहेत ते केले पाहिजेत. काही जण जॉमेट्रीसारखा पार्ट, मेन्सुरेशनसारखा पार्ट सोडून देतात. तुम्ही पहा, आत्ता IBPS POची मेन्सची परीक्षा झाली, त्याला एक मेन्सुरेशनचा एक DI आला होता, मेन्सुरेशन प्लस टाईम अँड वर्क. म्हणजे सिलेंडरमध्ये पाईप X आणि पाईप Y अशा पद्धतीने 2 पाईपनं, तर सिलेंडरवाला पार्ट म्हणजे मेन्सुरेशन प्लस टाईम अँड वर्क आला होता. मी त्याच्या खालचे क्वेश्चनसुद्धा मोजले, 6 क्वेश्चन आले होते, प्रत्येक क्वेश्चन 2-2 मार्काला. हे 12 मार्क झाले. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन डेटा सफिशियन्सीमध्ये होते. एकामध्ये होतं कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आणि स्टेटमेंट 1, 2, 3 अशा पद्धतीने 3 स्टेटमेंट दिले होते आणि सेम असाच एक होता, तेही 2-2 मार्काला होते. जॉमेट्रीचे IBPS PO मेन्सला हा 6 क्वेश्चनचा DI आणि ते 2 मार्काचं डेटा सफिशियन्सी, असे 8 क्वेश्चन आणि 2-2 मार्काला 16 मार्काचा पार्ट जॉमेट्रीचा आला होता. 60 पैकी 16 मार्काचा. तुम्हाला ह्याच्यानंतर पण हिंमत करायची असेल असे टॉपिक सोडून द्यायचे, तुम्ही ते हिंमत जे ते कधीही करू शकता. पण अशा वेळेला हे चेंजेस करून पहा. समजा काही विद्यार्थी असे ज्यांना असं वाटते की नाही, मी आकाश सरांकडून याच्या आधी शिकलो, पण मला अजून काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे, करू शकता. पण ॲट द सेम टाईम काही विद्यार्थी की मी बाहेरच्या काही फॅकल्टीनं मधल्या काळामध्ये ट्राय केलं आणि ट्राय केल्यानंतर मला समहाऊ त्या गोष्टी क्लिक झाल्या नाहीत किंवा तेवढा बदल मला स्वतःमध्ये जाणवला नाही, तर अशा वेळेला मी ते ट्राय करू का, तर हा सगळ्यात चांगला वेळ आहे अशा पद्धतीचे प्रयोग जे आहेत ते करण्यासाठी. त्यानंतर पुढचा पार्ट तो येतो की मी युनिट प्लेस डिजिट रूट डिव्हिजिबिलिटीवाला पार्ट मेन्ससाठी कितपत उपयुक्त आहे. तुम्ही पाहता, आता पाहिलं काय नाही माहीत नाही, पण शक्यतो आधी बऱ्यापैकी प्री असो किंवा मेन्स असो, माझे मार्क्स मेमो जे आहेत ना, तिथले औरंगाबादमध्ये माझे मार्क्स मेमो फिरत असतात. प्री असेल तर शक्यतो माझे तुमच्या मॉक टेस्टच्या नेमध्ये मी ॲक्च्युअल एक्झामचे आहेत, प्री असेल तर माझे ॲक्च्युअल एक्झाममध्ये पैकीच्या पैकी असतात, 35 पैकी 35 असतात. समजा SO सारखी एक्झाम असेल तर 50 पैकी एखादा चुकतो, 48 किंवा 48, 49, 48, 49 या रेंजमधले मार्क असतात. मेन्समध्ये एक्सेप्ट IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्स ह्या 2 एक्झाम सोडल्या, ज्याच्यामध्ये पैकीच्या पैकी नाही, पण मागच्या वर्षीच्या एक्झाममध्ये मला असं वाटतं की 35 प्रश्न IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सचे होते. त्यापैकी एक 25 येऊ शकत होते, 35 पैकी 25, 24-25. आणि ह्या वर्षी जी एक्झाम झाली त्यात 35 पैकी 30. क्लरिकल मेन्स तर मी सांगतो 50 पैकी 50. ह्या 2 एक्झाम सोडल्या, IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्स. राहिलेल्या सगळ्या PO मेन्सला, ग्रामीण PO मेन्स, IBPS क्लर्क मेन्स, तुम्ही कोणताही प्रिव्हियस पेपर द्या, मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देतो. त्या पाठीमागचं कारण ह्यामध्ये असलेली माझा कॉन्फिडन्स. तुम्ही रँडमसुद्धा तो पार्ट मी आधी तुम्हाला चेक करून दाखवलेला. मी यावेळेला क्लरिकलच्या मेन्सची PO मेन्सला मी याच्यावर देऊन बघितला पेपर, पण खूप जास्त लिहावं लागतं, खूप जास्त त्याला पुढे मार्क करावं लागतं. नंबर ऑफ इमेजेस किंवा माहिती जास्त असते, ती जमत नाही. पण मी क्लरिकल मेन्स रँडम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देऊन दाखवणार होतो. माझा थोडासा एक 2-3 महिन्यापासून इथल्या हाताच्या जॉईंटचा इश्यू चालू आहे, त्यामुळे नाही. पण मी तुम्हाला क्लरिकलची मेन्स, PO मेन्स म्हणत नाही, कारण की PO मेन्सचा डेटा जास्त आहे. मी याच्यावर क्वेश्चनही सोडून बघितले. रँडम तुम्ही इथं स्टुडिओत आलात, मी तुम्हाला खाली मुलांना बसवतो आणि PO मेन्ससुद्धा देऊन दाखवतो. तर त्यामुळं हा एक पार्ट आहे. त्या पाठीमागचं कारण ह्या मेथडवर असलेला कॉन्फिडन्स आहे. पुढे अजून 3-4 क्वेश्चन बाकी आहेत, ते कंप्लीट करत असताना कंप्लीट कॉन्ट बॅच ही कशी वापरायची, त्या पाठीमागचं कारण जवळपास 1,500 मुलं मागच्या वर्षी 1.5 वर्षात ह्या बॅचला आलेले आहेत. आणि या बॅचचा अजून एक फायदा आपल्या रेग्युलर बॅचची, म्हणजे सध्याला संपूर्ण 3.0, 4.0, 5.0
आणि निंजाचे 5, 8 बॅचेस गुणिले 250, म्हणजे जवळपास 2-1,000 हे रेग्युलर बॅचेसची मुलं आणि क्वांटवाले 1,500 मुलं, हे एवढे मुलं त्याला वापरत आहेत. जवळपास 3,500-4,000 हजार विद्यार्थी वापरत आहेत. तर तो वाला पार्ट वापरण्यासाठी तुम्हाला अजून पुढे काही क्वेश्चन्स जाऊ नका. तो वाला पार्ट वापरताना हा सगळा पार्ट आलेला आहे. बऱ्यापैकी मी सिस्टमॅटिकली बेसिक कॅल्क्युलेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर सिस्टम, पर्सेंटेज, अप्रॉक्सिमेशन ह्या सिक्वेन्स न्यायचं. फक्त चुकीनं माझ्याकडून नंबर सिरीज खाली गेलेला आहे, त्याला वरती घेऊन टाकायचं. जो नवीन विद्यार्थी पहिल्यापासून करतोय 1 बाय 1 सगळं करा. पण जे जुने विद्यार्थी आहेत, जे आता ऑटोमॅटिकली फक्त मेन्सच्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी करतात, मला असं वाटतं की तुम्हाला ह्याचा करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं, त्यातल्या त्यात एकदा काय आहे, PO मेन्स, क्लर्क मेन्स आणि SO, PO मेन्स आणि क्लरिकल मेन्सचे पेपर मेमरी बेस्ड आले की मी एक काम करणार आहे की एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आणि आपण सांगितलेला क्वेश्चन किंवा आपण शिकवलेला क्वेश्चन याच्यामध्ये कुठं ना कुठं तुलना आली पाहिजे. मी तुम्हाला 35 पैकी 35 SBI PO मेन्सचे, IBPS PO मेन्सचे किंवा क्लरिकल मेन्सचे 50 ह्याच्यामध्ये सांगितलेला कॉन्सेप्ट येत आहे का नाही तुम्हाला चेक करून दाखवू शकतो. कोणताही क्वेश्चन असेल. आपण फॉर एक्झाम्पल आता इथं हा रेशोचा पार्ट आहे. रेशोमध्ये एक क्वेश्चन किंवा एक आपल्याला पार्टनरशिपवर क्वेश्चन IBPS PO मेन्सला आला होता. पार्टनरशिपमध्ये आला होता, ज्याच्यामध्ये एका जणाची इन्व्हेस्टमेंट X म्हणून दिली होती. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X? 6 मंथ येत होतं. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X? पार्टनरशिपचे 4 व्हिडिओज आहेत. पार्टनरशिपच्या समजा मी 4थ्या व्हिडिओमध्ये गेलं आणि 4थ्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये इन दिस व्हिडिओ वी हॅव कवर्ड द इम्पॉर्टंट टाईप ऑफ स्लीपिंग पार्टनर, ॲक्टिव्ह पार्टनर, क्वेश्चन रिलेटेड टू सॅलरी ऑफ ॲक्टिव्ह पार्टनर, डोनेशन ॲज अ चॅरिटी, डिफरंट प्री डिसाइडेड रेशो ऑफ ॲक्टिव्ह अँड स्लीपिंग पार्टनर्स आर कवर्ड. तर ह्याच्यामधला कोणताही पार्ट मला घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला Xची व्हॅल्यू मला सांगायची. मी तुम्हाला एखादा क्वेश्चन नक्की दाखवू शकतो ज्याच्यामध्ये मला एक्झाममध्ये जसं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X विचारलं होतं तसं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X मला काढता आला पाहिजे. 2च मिनिट. याच्यामध्ये मी तुम्हाला 2च मिनिट तुम्हाला मी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X संबंधित एखादा क्वेश्चनचा आन्सर जे ते सहज तिथपर्यंत काढून दाखवतो. 2च मिनिट. तिथं भावमुद्रा वेगळ्या आहेत. हे काय Xवाला क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला पार्टनरशिपमध्ये हे बघा ह्याच पद्धतीनं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X. बरं, हा Xशी संबंधित जो क्वेश्चन होता असे कमीत कमी माझ्याकडे 20-25 क्वेश्चन्स आहेत. ह्या पार्टनरशिप पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि मेन्स चॅलेंजर सिरीजला तुम्ही ते इझिली वापरू शकतात. आता ह्याच्या पुढच्या जसं एकदा मेमरी बेस्ड पेपर आला, तो आल्याच्या नंतर मी ह्यातला एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन आणि दोघांची सिमिलरिटी जी ती सांगणार आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि हे पुढचे काही दिवस तुम्हाला करायचे आहेत. ज्या मुलांच्या आधी ऑलरेडी बॅचेस झालेल्या आहेत त्यांना मी ॲज सच कोणता सिक्वेन्स नाही सांगणार. त्यांना ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो पार्ट त्यांनी अटेंड करावा. त्यांना समजा जॉमेट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, जॉमेट्रीचा पार्ट, मेन्सुरेशन 2D, 3D, 3Dमध्ये जोही पार्ट आहे, सगळ्यात पहिल्यांदा टाईप्स वेगवेगळे, क्यूब अँड क्युबॉइड, स्पियर, हॉलो स्पियर, राईट सर्क्युलर सिलेंडर, कोन, प्रिझम, हा सगळा पार्ट आहे. त्याने तो पार्ट करावा. बाजूला त्यांच्या नोट्स ज्या आहेत त्या टॉपिकच्या ते एनी हाऊ अवेलेबल आहेत. तर जे नवीन मुलं आहेत त्यांनी सिक्वेन्सनं करावं, पण जे जुने मुलं आहेत त्यांनी जिथं प्रॉब्लेम असेल तिथून केलं तरी चालेल. फक्त प्रॉब्लेमच्या आधी तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये आपला हा एनी हाऊ सगळ्यांसाठी अवेलेबल पार्ट आहे. डिजिट पार्ट 1, पार्ट 2 हा सगळा पार्ट त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. आपण अजून थोडंसं पुढे जे ते जाऊ आणि शेवटचा पार्ट, ऑलमोस्ट शेवटचा संपत आलं. निवड होण्यासाठी बॅच करणे कंपल्सरी आहे का? याचं उत्तर आहे बिग नो. असं काहीच नाही आहे. काही मुलं यूट्यूबवर पण सिलेक्ट होतात. ऑनलाईन बॅच कुठूनही केल्याने निकाल येईल का? त्याचं उत्तर आहे हो. की ऑफलाईन बॅच करावीच लागेल? त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही. आता फक्त होतं कसं की जे विद्यार्थी यूट्यूबवर करतात त्यापैकी काही 10-20% लोक एकदम राईट डायरेक्शनने जातात आणि त्यांना जेवढं पाहिजे ते गोष्ट करत जातात. ह्या गोष्टी मी ज्या बाहेरगावात बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जेवढं काही मी काउन्सिलिंग घेतली होती त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. आपण 90% विद्यार्थी काय करतात, हे यूट्यूबमधून करत असताना ज्या गोष्टी आपल्याला स्वतःला आवडतील त्याच गोष्टी पुन्हा करतात आणि मला असं वाटतं तिथे एक चूक त्यांच्याकडून ती होते. त्यामुळं मला असं वाटतं की फक्त यूट्यूबवर सिलेक्शन पॉसिबल आहे का? त्याचं उत्तर आहे येस. फक्त हे करताना मग सोबत असा एखादा ऑनलाईन मेंटर बघायचा आमच्यासारखा जो मधून तुमच्या चुका दाखवून देतो की तुम्ही हा टॉपिक नेहमी का सोडता, हा नाही सोडला पाहिजे, तो का करता, तो नाही केला पाहिजे, किंवा त्या पद्धतीनं तो वाला टॉपिक करू नका, टेस्टमध्ये हे वाले क्वेश्चन ह्या टाईपचे आले की स्किप करा. हे ऐकायचं आणि सोबत यूट्यूब केलं तर बिलकुल होतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये 10% लोक राईट डायरेक्शनला जातात, 90% लोक कुठेतरी जेवढं आवडतं तेवढ्याच पार्ट करण्यामध्ये क्वांटच्या, रिझनिंगच्या आणि इंग्लिशच्या तिथे ते अडकतात.
त्याच्यानंतर फक्त पुस्तक आणि ऑनलाईन टेस्ट वापरून निकाल येईल का, त्याचं उत्तर आहे हो येईल. फक्त कोणतीही एखादी केलेली बॅच, आणि कुठेही म्हणतोय मी, ही तुमच्यासाठी ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज होते, ती ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज होते. त्याच्यानंतर लेटेस्ट निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी जशीच्या तशी फॉलो करावी का, याचं उत्तर आहे अ बिग नो. याचं उत्तर आहे नाही. का, तर तो सुद्धा पार्ट मी तुम्हाला याच्यामध्ये डिस्कस करतो. तर पाठीमागे काय कारण बघा, जीएचे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही जीएचे काही सोर्सेस निवडले. माझा जीएचा सोर्स काहीच नाही आहे. मी POचा मेन्स बघितला, क्लरिकलचा मेन्स बघितला. माझा जीएचा सोर्स एकच आहे, मी पेपर वाचतो. मी पेपर कोणत्या एक्झामसाठी नाही, पण ओव्हरऑल आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय करतोय काय नाही करतोय, याच्यावर मी पेपर वाचतो. पेपर नाहीच मिळाला तर कमीत कमी इन शॉर्ट्स तरी वाचतो. त्या बेसिसवर मी बघितलं ह्या झालेल्या एक्झाममध्ये ते 40 प्रश्नांपैकी 10 ते 12 प्रश्न PO मेन्सच्या, IBPS आणि SBIच्या कमीत कमी 10 to 15 क्वेश्चन ते एनीहाऊ येत होते. आता H1B व्हिसा हा कोणता देश इश्यू करतो हे सांगण्यासाठी तुम्हाला अचानक तुम्ही वेगवेगळ्या पत्रावळ्या वाचायची तुम्हाला गरज नाही आहे. तर त्यामुळं 10 ते 15 क्वेश्चन तशी येतात. राहतात तो 15 ते 20 किंवा 16 ते 20 किंवा मी 10 to 15 ऐवजी मी 16 ते 20 मध्ये कसा जाऊ, मी 21 ते 25 मध्ये कसा जाऊ, मी 26 ते 30 मध्ये कसा जाऊ, त्यासाठी तुम्हाला लागू शकतो. तुम्ही कोणतेही 2 चांगले सोर्सेस घेतले तर मला असं वाटतं ते वर्क करतात. आणि सध्याच्या केसमध्ये तर मी सांगतो की यापैकी कोणत्याही एखाद्या ह्यांच्या पॅटर्नला, GKच्या पॅटर्नला हे IBPS फॉलो करत नाही किंवा SSC फॉलो करत नाही. ते त्यांचे क्वेश्चन जे ते आपापल्या पद्धतीनं बरोबर काढते आणि बरोबर तुम्हाला त्या जाळामध्ये फसवते. त्यामुळे तुम्हालाही असं वाटतं की मला 40 पैकी 15 झाले, कारण मलाही तेच वाटलं की 40 पैकी 15 क्वेश्चन मला येत आहेत हे असं वाटतं. राहिलेल्या पार्टमध्ये पुढचे समजा 15 क्वेश्चन एक्स्ट्रा केले 50-50 मध्ये, त्यापैकी 7-8 मार्क प्लसमध्ये आणि 2-1 मार्क मायनसमध्ये, असं कुठेतरी 20-22च्या आसपास स्कोअर हा माझ्यासारख्या पत्रावळ्याला न वाचणाऱ्या आणि तुमच्यासारख्या पत्रावळ्या वाचण्याचा हा येऊ शकतो. त्याच्यामुळं आपले चांगले 2 सोर्सेस चालू ठेवायचे आणि त्याच 2 सोर्सेसला मधून तसा एखादा व्हिडिओ आला तरी पण करायचं, तरी पण तो वाला पार्ट तुमचा जो चालू आहे तोच कंटिन्यू ठेवायचा. दुसरी एक गोष्ट बघा, याच्या आधी मी तुम्हाला स्टडी प्लॅन सांगितलं, ज्यामध्ये मी तुम्हाला खूप एक्झाम ज्यावेळेला तुमची मेन्स होती 20 डेज स्टडी प्लॅन वगैरे सांगितलं होतं ना, त्यात सकाळच्या वेळेत एखादी एक्झाम द्या, मग सेक्शनल टेस्ट द्या. मी टेस्ट खूप सांगायचो बघा एक्झाम जवळ आल्यामुळं. आता पुढे जो मी स्टडी प्लॅन सांगणार त्यात मी टेस्ट वगैरे काही सांगणार नाही. मी तुम्हाला प्रॉपर पहिल्यांदा सांगेल की एक्झाम जवळ आली की टेस्ट, पण त्याच्या आधी अभ्यास किंवा टेस्ट किंवा मी त्याला प्रॅक्टिस म्हणतो. सध्याला तुम्ही पुन्हा एकदा अभ्यास या स्टेजमध्ये आलं पाहिजे. एक्झाम दूर असताना अभ्यास, एक्झाम जवळ आली की मग अशा वेळेला प्रॅक्टिस, ह्या पद्धतीनं तुम्ही गेलं पाहिजे. नेमकं कसं होतं, ज्याचं सिलेक्शन झालेलं असतो तो मुलगा ह्या फेजमध्ये असतो, तो ह्या फेजमध्ये त्याचा अभ्यास झालेला असतो, तो प्रॅक्टिसच्या फेजमध्ये असतो. तो तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगतो तो त्याच्या ह्या फेजमधल्या सांगतो, ह्या फेजमधल्या, आणि ह्या फेजचा अनुभव तो सांगत असतो. खूप पाठीमागचा आधीचं 2-3 वर्षाचं आठवत नसतं काय काय प्रॉब्लेम आहे, कुठे आहेत काय ते, पण तर त्याच्यामुळं तो हे सांगत असतो. त्यातले पाहणारे सगळेजण आहेत, हे वाले मुलं पाहतच नसतं, त्यांना माहिती आपण जवळ आहे, आपण आपापलं करून घेऊ म्हणून. पण बिचारे हे वाले मुलं जे स्वतः अभ्यासाच्या फेजमध्ये ते याला पाहत असतात, ते याला फॉलो करत असतात. तर त्यामुळं ते पाहत असताना नेमकं त्यांच्याकडून त्या चुका होतात की जे इथं करायला पाहिजे ते अचानक इथे येऊन जातात. त्याच्यामुळं स्ट्रॅटेजीमध्ये नक्कीच चांगले पॉईंट्स त्यांच्याकडून येतात, पण सगळी स्ट्रॅटेजी जशीच्या तशी फॉलो करायची नाही. काही बिलीफ स्वतःवर पण ठेवायचा की हा कॉन्टेंट मी वापरतोय हा चांगला आहे म्हणून. तिथून पुढे IBPS RRB क्लर्क प्री किंवा IBPS क्लरिकल प्रीमध्ये वापरलेली नॉर्मलायझेशनची फॉर्म्युला पुढच्या वर्षी वापरला गेला तर ह्याच्याबद्दल कोणीच काय सांगू शकत नाही. मी स्वतः मान्य करतो की याच्यामध्ये माहीत नाही कोणता आणि कसा नॉर्मलायझेशन वापरला गेला, ते नेमकं त्यांनी काय डोकं लावलं किंवा काय कॅल्क्युलेशन केलं त्यांनाच माहिती. पण होप करत आपण की ह्या वर्षी अशा 2 एक्झाम त्याच्यामध्ये पकडल्या गेल्या, ग्रामीणची क्लरिकलची प्री आणि त्याच्या पुढची वापरली गेली IBPSची क्लर्कची प्री. ह्याच्यामध्ये झालं. होप ठेवूयात की पुढे ह्या पद्धतीनं होणार नाही. हे होप ठेवत असताना ह्याच्यापासून तुम्ही पण धडा घ्यायचा आहे की कोणत्याही एका परीक्षेवर अवलंबून राहायचे नाही. 3, 4, 5 एक्झाम ॲट अ टाईम करायचं. यावर्षी खूप जण जे आहेत हे एकाच परीक्षेवर सगळं संपल्याच्यानंतर IBPS क्लर्क प्री IBPS क्लर्कवर डिपेंड होते. तर एका एक्झामवर डिपेंड न राहता आपली तयारी ही क्लरिकलची एक्झामच्या हिशोबानं पण झालेली असावी आणि ऑफिसरच्या एक्झामच्या हिशोबानं सुद्धा आपली जी तयारी ती झालेली असावी. आणि शेवटचं पान,
तर NRA-CETची न्यूज आली तर कोणता अप्रोच ठेवा ते आहे मी सांगायला तुम्हाला. ज्यावेळेस त्याच्याबद्दलची काही आयडिया आहे त्याबद्दल मी सांगतो. आणि पहिल्यापासून छाती ठोकपणे मला असं वाटतं मीच पाठीमागं लागलो तुमच्या की यावर्षी SSCचं कॅलेंडर येणार जे आलं, यावर्षी IBPSचं कॅलेंडर येणार जे आलं. त्यामुळं त्याच्याबद्दल काय आलं, त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते वेळोवेळी जे ते सांगणार आहे. अचानक आजचा व्हिडिओ झाला की 2022चं मध्ये आपण घेणारच नाही यातल्या विषयाने, पण आजच्या या वर्षभराला दिशा देण्यासाठी आपण साधारणतः हे घेतोय. सर यावर्षी MPSCचं कॅलेंडर आलेलं आहे आणि प्रत्येक एक्झाम जवळपास सगळ्या एक्झाम 2-2 वेळेस आहेत. मी तिकडे जाऊ का असं अचानक गेलं तर निकाल येत नसतो, कारण की तिथेही वेगळे वेगळे तुरमखा बसलेले असतात, खूप वर्षापासून तयारी करत असतात. तिकडं तशी एक्झाम आली तुम्ही गेलात तर तुम्ही धड इकडची राहत नाही, धड तिकडची राहत नाही. आधी तुमचा MPSCचा अभ्यास होता, मधल्या काळात तुम्ही बँकिंगची तयारी केली, पण MPSCचा अभ्यास खूप चांगला होता. अशा वेळेला तुम्ही निश्चित त्याचा विचार केला पाहिजे. तर हा एक पार्ट, पण आता नाही. RRB NTPC CBT2 आहे, पण आत्ताच ती एक्झाम जी आहे ती काही दिवसाआधी आत्ता थोडंसं पुढे ढकलली गेलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या विद्यार्थ्यांनी सध्याला बाकी एक्झामच्या हिशोबाने लागा. आणि जे विद्यार्थ्यांना अचानक धक्का बसला होता की माझा निकाल आलाच कसं काय NTPC CBT2चा, अशांना तर चांगलं झालं का आता अशांना एक्स्ट्रा वेळ त्यानिमित्ताने मिळालेला आहे. एक्स्ट्रा वेळ त्यानिमित्ताने मिळाला. आता काही लोक म्हणतात की सर रिवाईज यादी लागली आणि त्यात आमचं नाव नाही लागलं तर कसं होईल. त्याच्यासाठी वेट अँड वॉच, त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ जे तो बनवूयात. त्यानंतर ह्या वर्षी मी सर्व मेन्स दिल्या. एखाद्या सिलेक्शन होईल पण, किंवा ग्रामीण बँकेमध्ये झालेलं पण असेल, पण मग RBI असिस्टंट LIC AOच्या एक्झामच्या तयारीसाठी मी माझं मोटिवेशन कसं टिकवून ठेवू ते सगळं तुमच्यावर आहे. त्याच्यामुळं झालेलं सिलेक्शन इथे जाऊ देऊ नका. मी काही पोरांना ज्यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये बँकेचं नाव लिहिलं होतं सिलेक्शन झालेलं आहे, मी त्यांना बँकेचं नाव काढायला लावलेलं त्यातून. आता मला तुझं पहिलं सिलेक्शन आहे ते इथं नको जाऊ देऊ. ठीक आहे, ज्या दिवशी सिलेक्शन झालं त्या दिवशी बाजूला जाऊन पैठण गेटला जाऊन विद्यार्थी हार आणतील 3-4 जण एकदम खासदारच्या याच्या खालून तिथं थांबून बँड वाजवतील, एकमेकांना बोलतील, त्याच्यानंतर तिथपर्यंत सेलिब्रेशन होईल. तिथपर्यंत ती गोष्ट सफिशियंट आहे. पण एकदम त्याला डोक्यात जाऊ देऊ नका आणि तेवढं काही एकमेव सिलेक्शन घेऊन तुम्हाला जगायचं नाही आहे. त्यामुळं बिनधास्त माझं असं म्हणणं आहे की पुढच्या परीक्षेची तयारी चालू ठेवा. त्या पाठीमागचं कारण कसं आहे की ज्या वेळेला तुमचं एखाद्या एक्झाममध्ये सिलेक्शन होतं, फॉर एक्झाम्पल SBI PO मध्ये होतं, फॉर एक्झाम्पल IBPS क्लर्कमध्ये होतं, अरे पहिल्यांदा तुमचा प्रयत्न पाहिजे की ज्या पद्धतीने भारताची बँकिंग चालू आहे, आयदर तुम्ही तुमचे जॉब नॉन बँकिंगमध्ये पाहिले पाहिजेत किंवा बँकेच्या रेग्युलेटरी बॉडीजमध्ये पाहिले पाहिजेत. जर खूप एक्स्ट्रा वर्कलोड नको आहेत, खेड्यागावात जाऊन काम करायचं नाही असं काही तुमच्याशी ठरलेलं असेल तर म्हणतोय मी. तर त्याच्यामुळं ती सगळी गोष्ट तुमच्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लागलेल्या निकालाची हवा तुमच्या डोक्यात गेली नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की बँकिंगसाठी SSC आणि SSCसाठी बँकिंगचे पुस्तकं वापरावं का, हे 2014-15पर्यंत ठीक होतं, कारण की त्यावेळेला बँकिंगचे वेगळे पुस्तकं नव्हते बँकिंगसाठी. फक्त BSc पब्लिकेशनचा मोठा ठोकळा यायचा तेवढंच होतं, ते टोटल प्रिव्हियस पेपर्सचा, त्याच्याशिवाय बाकी पुस्तक नव्हतं. आता मी काय म्हणतोय, बँकिंगला बँकिंगचे हजारो पुस्तकं झालेले आहेत, SSCला SSCचे हजारो पुस्तकं झालेले आहेत. तर तुम्ही का एक्सचेंज करून वापरणार? बँकिंगसाठी बँकिंगची पुस्तकं वापरा, SSCसाठी SSC. SSCचे पुस्तक कोणते वापरायचे हे पाठीमागे SSC CGLच्या व्हिडिओत मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. बँकिंगसाठी कोणते वापरायचे ते सुद्धा पुढच्या स्टडी प्लॅनच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगतो. आधीही सांगितलेले आहेत, आताही पुढे तुम्हाला सांगेल. त्यामुळं हे अवेलेबल आहेत. हां, बँकिंगचे पुस्तकं संपले सोडून मग SSCकडे जा, SSCचे पुस्तकं संपले सोडून मग तुम्ही बँकिंगकडे येऊ शकता. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं एकदम डिटेलमध्ये हा एवढा पहिला पार्ट बघितला. विषयानुरूप क्वांटमध्ये काय करायचं, रिझनिंगमध्ये काय करायचं, इंग्लिशमध्ये काय करायचं, GAमध्ये काय करायचं, दिवसाचा आपला स्टडीचा टाइम टेबल कसा पाहिजे, हा वाला पार्ट एकदम डिटेलमध्ये 1 by 1 एकूण एक पॉईंट कव्हर करून आपण पार्ट 2 मध्ये बघूयात. शक्यतो तुम्हाला पार्ट 1 हा अर्धवट आहे, पार्ट 1 प्लस पार्ट 2 झाला तोच मला असं वाटतं की आपला स्टडी प्लॅन जो आहे तो बनणार आहे. तर निश्चित यावर्षी सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे ॲम्पल ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावर्षी मी तुम्हाला अवेलेबल ह्या पुढच्या 10-12 दिवसामध्ये, कारण मला माहिती आहे की ह्या याच्यामध्ये जुने मुलं हा व्हिडिओ जास्त पाहणार आहेत, तर त्यांच्यासाठी क्वांटच्या बॅचला मी मुद्दा म्हणून 26 नाही तर 26, 27, 28ला न थांबवता, कारण की हा स्ट्रॅटेजीचा पार्ट पाहण्यासाठी तुम्ही 26, 27, 28, 29, 30, 31 काही लोक 4, 5, 6 दिवसामध्ये पाहतील. त्या अनुषंगानं मी क्वांटची बॅच जी आहेत त्याचं एक तर तुमचं असलेलं डिस्काउंटही जास्त ठेवलेलं आहे आणि त्याचं 26 ते 31 तारखेपर्यंत केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ टीचिंग आवर्स जे आहेत ते आतापर्यंत जवळपास 250 आहेत आणि पुढच्या फेब्रुवारी एंडपर्यंत ते 300 होती. तिथपर्यंत मला 300पर्यंत न्यायचं टार्गेट आहे.
300 तासाचं टार्गेट, तर शक्यतो प्रयत्न करा. कारण की एक्झाम जवळ असेल तर एखादा महिना ठीक आहे, एक्झाम जवळ असेल तर 3 महिने ठीक आहे, पण साधारणतः प्रयत्न करा तुम्ही जास्त दिवस हे करण्याचा. त्या पाठीमागचं कारण कसं आहे, हा 12 मंथ्स केला तर तो 300 तासाचा पाठ हळूहळू आणि व्यवस्थित तुमच्याकडून कव्हर होईल. त्याच्यामध्ये एखाद्या बेसिक प्री एक्झामपासून ते टिपिकली IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्सपर्यंत आपण घेऊन गेलो. तर ज्या विद्यार्थ्यांनी, मला असं वाटतं एक की आपल्या फॅकल्टीची टेस्ट चेंज करून पाहिजे, निश्चित एक चान्स जो आहे तो तुम्ही मलासुद्धा अवेलेबल करून दिला पाहिजे. बाकी आपला अभ्यास असा चालू ठेवा आणि ह्याच्यानंतर आपण लवकरच भेटूयात स्टडी प्लॅनच्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद.